हॅलो. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर त्या दिवशीपासून आपण ब्लॉग टाकायला सुरुवात केली, पण मध्यंतरी 2 दिवस मी घरचेच व्हिडिओ टाकलेले. तर आता पुन्हा फिरायचे व्हिडिओ टाकते. तर जयपूरवरून आम्ही आलो होतो खाटूश्यामला. तर खाटूश्यामचं हे प्राचीन मंदिर आहे. तर इथे पहिलं जावं लागतं, म्हणजे खाटूश्यामचं दर्शन घेण्याच्या अगोदर प्राचीन मंदिराचं दर्शन घ्यावं लागतं. इथं त्यांचं धड पडलेलं होतं. तर त्या आपण जसं की मोठ्या माणसांचं पायाचं दर्शन घेतो, पायाचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला दर्शन पावन होत नाही. तसंच ही म्हणजे कहाणी आहे की पहिले इथलं दर्शन घ्यावं लागतं आणि नंतर मग तिकडे जावं लागतं मेन मंदिराकडे. तर आता आम्ही इकडे सगळे दर्शनासाठी आलेलो होतो. तर दुपारची पूजा चालू होती. तर 4 ते 5 वाजलेले होते. मंदिर 4 वाजता उघडतं, 12ला बंद होतं आणि 4ला उघडतं. तर इकडच्या सगळ्या मंदिरांचे तेच नियम आहे. तर छान असे मस्त आरसे वगैरे मंदिराला होते आणि आरती वगैरे पण चालू होती. तर खूप सुंदर असं मंदिर होतं. तर सगळे खाटूश्यामजींचा जय जयकार करत होते आणि मंदिर एकदम गजबजून गेलेलं होतं. खूप सुंदर वाटत होतं, म्हणजे वातावरण एकदमच छान होतं. आणि जेव्हा देवाचे दरवाजे पडदे साईडला होता ना, तर खूप छान असं दृश्य दिसतं आणि एकदम मन भरवून जातं. तर तुम्हालाही दिसलं असेल. तर पूर्ण मोरपिसांनी पूर्ण ते चादर वगैरे असती आणि मोरपीस असतात ते ओरिजिनल. तर खूप सुंदर असं दिसत होतं. तर त्यानंतर लगेच दर्शनाला सुरुवात झाली. तर भरपूर भाविक इथे आलेले होते आणि सगळ्यांचे मोबाईलमध्ये शूटिंग वगैरे असं चालू होतं. त्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले. तर तिकडे काही एवढं निवांत दर्शन होत नाही, कारण तिकडे थोडीशी गर्दी जास्त असते. तर इथलं मी थोडंसं शूट घेतलं. इथं जसं देवांची मूर्त आहे तशीच तिकडे पण आहे. तर पहिले ना इथे झेंडा वगैरे जे लोकांच्या हातात दिसत आहे, तर त्याची पण थोडंसं म्हणजे आहे कहाणी की जेव्हा तो झेंडा आपली काही इच्छा असती तर 2 झेंडे घ्यायचे, एक प्राचीन मंदिरात ठेवायचा आणि त्याला जे नारळ वगैरे असतं ना, त्या नारळ घ्यायचं. त्या नारळामध्ये 11 रुपये टाकायचे, एक पर्ची घ्यायची. त्या पर्ची म्हणजे एक कोरा कागद, त्यावर आपल्या काय इच्छा आहेत त्या लिहायच्या. त्या लिहून ती म्हणजे जी चिठ्ठी असेल ती त्या नारळामध्ये टाकायची. काही आपल्या मनाने जी दक्षिणा असेल ती त्यामध्ये टाकायची आणि ते नारळ त्या झेंड्याला बांधून द्यायचं. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. तर तसं केलेलं होतं सगळ्या लोकांनी. तर आम्ही पण केलं. तर तुम्हालाही माझ्या हातात दिसत असेल. तर आम्ही छोटेच झेंडे वगैरे घेतलेले होते. खाटूश्यामला आल्यानंतर म्हणजे घेण्यासारख्या खूप जास्त वस्तू आहे खरेदीसाठी, पण आम्हाला काही एवढा वेळ नव्हता, त्यामुळे आमच्या माणसांनी काही आम्हाला खरेदीच करून दिली नाही. कारण की भरपूर सगळे इकडे शॉप होते, पण माणसं बोलायला लागले की तुम्ही जिथं जाता तिथं टाईमपास करता. मग आम्ही तसेच सरळ पुढे गेलो. पहिले दर्शन रांगेत लागलो. तर इथं तुम्हाला दिसत असेल बघा की जेव्हा गर्दी राहत असेल ना, त्यावेळेस हे सगळं भरलेलं राहत असेल. तर आम्ही गेलो ना त्यावेळेस म्हणजे जो येणारा गेट होता ना, तिकडनं भरपूर गर्दी दिसली आम्हाला. कारण की सगळे लोक दर्शन करून पूर्ण म्हणजे एकखट्टीच बाहेर आले असं दिसलं. आणि त्यानंतर आता हे श्यामजींचं मंदिर. तर छान असं मंदिर आहे इकडे. तर अजून काही काम चालू आहे, त्यामुळे पत्रे वगैरे लावलेले आहे साईडने. तर त्याच्यामधनं काहीतरी काम चालू आहे आणि मिस्टरांनी ना आईंना कॉल केलेला होता, व्हिडिओ कॉल. तर आईंना मंदिर वगैरे दाखवत होते व्हिडिओ कॉलवरती. तर आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ ना त्यावेळेस आईंना आम्ही व्हिडिओ कॉल करत होतो. तर एवढ्या गर्दीत मला व्हिडिओ घ्यायचा असायचं, त्यामुळे मी काही लावत नव्हते, मिस्टरच बोलत असायचे. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल तर छान असं खाटूश्यामचा 2 दिवसांनी आम्ही गेल्यानंतर बड्डे होता. तर त्याचीच तयारी इकडे चालू होती आणि इकडे मंदिराची एंट्री होती. तुम्हाला तो चांदीचा पत्रा दिसत असेल ना, तिथे लगेच दर्शन होतं. तर हे बघा, आता आपण आलेलो होतो मेन मंदिरात. तर दर्शन वगैरे घेतलं, तिथलं काही जास्त शूट वगैरे घेतलं नाही. आणि गर्दी होती ना, त्यामुळे शूट घ्यायलाच जमलं नाही. मोबाईल धरू की शूट घेऊ असं होऊन जातं. त्यानंतर दर्शन झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी थोडंसं जेवणासाठी थांबलो बाहेर. तर एका ठिकाणी ना शेड होतं, तिथे थांबलो. तिथे लाईट वगैरे पण होती आणि छान असं मी पीठ भिजवत होते. इकडं मुलं सगळी खेळत होती आणि आता आम्ही स्वयंपाकाला लागलेलो होतो.
तर पूजा भाजीची तयारी करत होती. प्रत्येकजण काही ना काही काम करत होतं आणि आमचं स्वयंपाक आहे ना इतक्या पटकन व्हायचं की आम्हाला कळत पण नव्हतं. तर आज आमचा वांग्याची भाजी वांग बटाट्याची भाजी असा मेनू होता. सुजाताने इकडे छान असा भात लावलेला होता आणि ही सुजाताची मुलगी मोठी. तर सगळेजण इकडे छान असे आता निवांत बसलेले होते. तर छान असा आता आमचा स्वयंपाक पण रेडी होणार होता. तर बाहेरचं जेवण आहे ना खूप त्रास व्हायचा आणि त्या दिवशी आमची वांग बटाट्याची भाजी तर इतकी छान झालेली होती. तर घरी अशी कधीच भाजी होत नाही अशी झालेली होती. आणि इकडे DJ चाललेला होता ना मिरवणूक. तर मुले छान अशी नाचत होती आणि माणसांना पण आमच्या नाचायचा मूड काही आवडला नाही. तर इकडे सगळेच नाचायला लागले DJच्या तालावर. आणि हे आमचे DJ वाले रोहित भाऊ म्हणजे त्यांचा DJ आहे स्वतःचा. तर त्यांनी पण थोडासा डान्स केला सगळ्यांनी. तर सगळेजण ट्रिपमध्ये खूप छान मस्त एन्जॉय घेत होते. जोपर्यंत आमचा स्वयंपाक होत नाही तोपर्यंत माणसंही आम्हाला म्हणजे काही ना काही वस्तूंची मदत करत होते. पाणी वगैरे आणण्याचं काम त्यांच्याकडेच असायचं. तर पाणी वगैरे तेच आणून द्यायचे आम्हाला. आणि इकडे छान अशी मस्त वांग बटाट्याची भाजी छान झालेली होती. तर सगळेजण असे छान जेवण करत होते इकडे आणि आम्ही मस्त गरम गरम पोळ्या करत होतो. त्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केली, भांडे वगैरे आवरली आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो आता पुढच्या प्रवासासाठी. तर पुढे कुठे जातो आहे तर चला त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून छान छान असे व्हिडिओ बघायला भेटणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर आम्ही थोडंसं पुढे जाऊन मुक्कामाचं ठिकाण बघितलं. तिथे मुक्काम वगैरे केला आणि नंतर सकाळी उठून पुन्हा देवदर्शनाला लागलो. हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज आलो आहे सारासर बालाजीला. तर तिथे हनुमानांची मूर्ती आहे. तर त्यासाठी प्रसाद घेतला आहे, बुंदीचा प्रसाद वगैरे घेतला आहे, नारळ घेतला आहे आणि बाकीचे जण सगळे घेत आहे अजून. तर आम्ही आलेलो होतो सारासर बालाजीला. तर खूप छान असं बालाजी म्हणजे बालाजींची मूर्ती वगैरे असं काही नाही आहे तिथे. तर हनुमान आहे. तर हनुमानांना म्हणजे दाढी वगैरे असं आहे. तर पहिल्यांदाच असं मंदिर बघितलं की जिथे हनुमानांना दाढी मिशा आहे. तर सगळेजण मस्त सकाळी फ्रेश झालेले होते आणि दर्शनासाठी निघालेले होते. तर अजून काही दुकाने उघडलेली नव्हती, काही बंद होती, काही चालू होती, हॉटेल वगैरे उघडलेले होते. आणि आम्ही दर्शनाकडे चाललेलो होतो कारण की आम्ही सकाळी थोडंसं लवकर आलेलो होतो त्यामुळे बाकीचे दुकानं सगळे बंद होती. दर्शनासाठी मेन गेटने आम्ही मध्ये आलो. मध्ये आल्यानंतर इथून प्रवेश केल्यानंतर आहे ना छान असं मस्त मंदिराची म्हणजे सुरुवातच झालेली होती. तर खूप छान मंदिर होतं आणि इकडे ना एक ज्योत असते पेटवलेली, ती कायमस्वरूपी पेटलेली असते. तर इथे बघू शकता तुम्ही. तर खूप मोठी म्हणजे भरपूर जाळ वगैरे असतो पण त्याच्यावरती ना हवा जाण्यासाठी म्हणजे ती वाफ जाण्यासाठी त्यांनी मशिनरी बसवलेली आहे. मोठ्या आकारात चिमणी वगैरे बसवलेली आहे. तर तुम्हाला दिसत असेल इथे. तर कायमस्वरूपी इथे ज्योत पेटलेली असते म्हणून मग त्यांनी ते बसवलेले. तर ज्योतीचं शास्त्र मलाही एवढं काही माहीत नाही आहे. तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता मंदिर खूप छान मस्त होतं. मंदिरात गेल्यानंतर तर एकदमच असं फ्रेश वाटायला लागलेलं होतं. आणि सकाळी सकाळी मस्त मानांचं दर्शन होणार होतं त्यामुळे खूपच छान वाटत होतं. तर मंदिर बघूनच खूप छान वाटत असेल तुम्हाला पण. तर खूप सुंदर असं मंदिर होतं. तर आता आम्ही दर्शन रांगेला लागलेलो होतो आणि तिथे ना व्हिडिओ घेण्यासाठी परवानगी नव्हती म्हणून काही व्हिडिओ जास्त घेतला नाही आहे. तर तुम्हाला दिसत असेल की झेंड्यावर जो फोटो आहे ना तर तसेच हनुमानांची मूर्तीमध्ये आहे. आणि इकडे एक काका छान असं मस्त बदामाचा प्रसाद वाटत होते. तर आमच्या सगळ्या मुलांनी बदामाचा प्रसाद घेतला. आणि त्यानंतर इथेही झेंड्यांची तीच पद्धत होती जशी की खाटू श्यामला होती. त्यानंतर आम्ही छान असे मस्त फोटोशूट केलं. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. नवीन असल्यास सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.